नमस्कार. स्पर्धा परीक्षांच्या हॉलमध्ये बसला आहात अशी कल्पना करा. समोर पेपर आहे, घड्याळाची टिकटिक सुरू आहे आणि प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. आणि अशातच बुद्धिमत्ता चाचणी विभागात एक प्रश्न येतो, नावांची आणि संबंधांची एकच गर्दी. कोण कोणापेक्षा उंच, कोण कोणापेक्षा लहान, हे असले तुलनात्मक प्रश्न आपला हमखास गोंधळ उडवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला वेळ खातात. पण आज आपण याच प्रश्नांवर मात करण्यासाठी एक इतकी सोपी आणि जबरदस्त पद्धत शिकणार आहोत की ही कोडी अगदी चुटकीसरशी सुटतील. आता हाच प्रश्न बघा ना. पहिल्यांदा वाचल्यावर काय वाटतं? रोहित, विराट, सचिन, महेंद्र, दिनेश, अरे बापरे, किती नावं आणि संबंध पण कसे दिलेत. रोहितची तुलना विराटशी, मग सचिनची महेंद्रशी, मग परत विराटची महेंद्रशी. डोकं फिरायला लागतं नाही का? परीक्षेच्या त्या तणावात नेमकं कुठून सुरू करायचं आणि ही सगळी माहिती कागदावर कशी मांडायची हेच सुचत नाही. पण चिंता नसावी, कारण याच गोंधळातून स्पष्टतेकडे जाण्याचा मार्ग आज आपण शोधणार आहोत. तर मग आज आपण काय काय करणार आहोत? सगळ्यात आधी हे तुलनात्मक कोडं म्हणजे नेमकं काय असतं आणि ते आपल्याला इतकं अवघड का वाटतं हे समजून घेऊ. त्यानंतर या सगळ्या कोड्यांचं कुलूप उघडणारी मास्टर की पद्धत कोणती आहे ते शिकू. मग याच किल्लीचा वापर करून आपण उंची, वय, गुण आणि मूल्यावर आधारित वेगवेगळी उदाहरणं सोडवणार आहोत. आणि शेवटी हेच एक टूल तुमच्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं हेही पाहूया. या प्रकारच्या कोड्यांमध्ये खरी गंमत काय आहे माहितीये? खरी अडचण माहिती कमी असण्याची नाहीये, तर ती विस्कळीत स्वरूपात दिलेली असते. प्रश्न तयार करणारा मुद्दामच माहितीचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकतो. आपलं काम फक्त एकच आहे, ते म्हणजे या विखुरलेल्या तुकड्यांना एकत्र आणून त्यांचं एक सरळ, साधं चित्र तयार करणं. एकदा का आपण ही माहिती योग्य क्रमाने लावली ना, की उत्तर आपोआप समोर येतं. आज आपण ही मांडणी करण्याची कलाच शिकणार आहोत. आणि ही कला शिकण्यासाठी आपण जी पद्धत वापरणार आहोत तीच आहे आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू. याला आपण म्हणूया मास्टर की. का? कारण जशी एक मास्टर की अनेक वेगवेगळी कुलपं उघडू शकते, तशीच ही एकच पद्धत उंची, वय, गुण, पगार, वेग अशा कोणत्याही तुलनात्मक प्रश्नाला सहज सोडवू शकते. तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी वेगळी पद्धत लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही. फक्त एकच पद्धत शिका आणि कोणत्याही कोड्याला आत्मविश्वासाने सामोरे जा. तर काय आहे या मास्टर की पद्धतीचा आत्मा? तो आहे तार्किक साखळी तयार करणे. ही एक खूप सोपी व्हिज्युअल पद्धत आहे. यात आपण काय करतो तर त्या लांबलचक वाक्यांना सोप्या गणितीय चिन्हांमध्ये बदलतो. ग्रेटर दॅन म्हणजे पेक्षा मोठं किंवा पेक्षा उंच, आणि लेस दॅन म्हणजे पेक्षा लहान किंवा पेक्षा ठेंगणं. या चिन्हांमुळे शब्दांचा पसारा कमी होतो आणि संबंध एकदम स्पष्ट दिसतात. हे म्हणजे शब्दांच्या जंगलातून एक सरळ रस्ता काढण्यासारखा आहे. आणि ही पद्धत वापरायला किती सोपी आहे बघा. फक्त 2 सोप्या पायऱ्या आहेत, फक्त 2. पहिली पायरी म्हणजे प्रश्नातल्या प्रत्येक वाक्याला चिन्हांच्या भाषेत लिहायचे. म्हणजे ए बी पेक्षा उंच आहे हे वाक्य झालं ए ग्रेटर दॅन बी झालं. आणि दुसरी पायरी म्हणजे असे तयार झालेले सगळे लहान लहान तुकडे एकत्र जोडून एक लांब सलग साखळी तयार करायची. अगदी एखाद्या पझलसारखं, जिथे आपण तुकडे जोडून एक मोठं चित्र पूर्ण करतो. चला मग आपण सुरुवातीच्या प्रश्नावरच ही पद्धत वापरून बघूया. पहिली पायरी, वाक्यांना चिन्हात बदलू. पहिलं वाक्य, रोहित विराटपेक्षा उंच आहे. सोपं आहे, रोहित ग्रेटर दॅन विराट. दुसरं वाक्य, सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे. याचे 2 भाग आहेत, सचिन ग्रेटर दॅन महेंद्र आणि दिनेश ग्रेटर दॅन सचिन. याला आपण एकत्र दिनेश ग्रेटर दॅन सचिन ग्रेटर दॅन महेंद्र असं लिहू शकतो. तिसरं वाक्य, विराट महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे म्हणजे महेंद्र ग्रेटर दॅन विराट. आणि शेवटचं, महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे म्हणजे महेंद्र ग्रेटर दॅन रोहित. बघा, सगळी वाक्य आता सोप्या चिन्हांमध्ये आपल्या समोर आहेत. आता येते दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, या सगळ्या तुकड्यांना जोडणं. आपल्याकडे दिनेश, सचिन, महेंद्र ही एक मोठी साखळी आहे. आता महेंद्र रोहित ही माहिती वापरून आपण महेंद्रच्या पुढे रोहितला जोडू, म्हणजे साखळी झाली दिनेश, सचिन, महेंद्र, रोहित. आता राहिला फक्त विराट. आपल्याकडे 2 माहिती आहेत, महेंद्र विराट आणि रोहित विराट. दोन्ही सांगतात की विराट रोहितपेक्षा लहान आहे, म्हणून आपण त्याला साखळीच्या एकदम शेवटी ठेवू. आणि झाली आपली अंतिम साखळी तयार, दिनेश, सचिन, महेंद्र, रोहित आणि विराट. एकदा का ही साखळी तयार झाली की उत्तर शोधण्यासाठी परत प्रश्न वाचायचीच गरजच नाही. सगळं काही आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. साखळीच्या सुरुवातीला कोण आहे? दिनेश. याचा सरळ अर्थ, दिनेश हा सगळ्यांमध्ये सर्वात उंच आहे.
या पद्धतीमुळे उत्तर केवळ मिळतच नाही तर ते 100% अचूक असल्याची खात्रीही मिळते. कोणताही गोंधळ नाही, कोणतीही शंका नाही. ठीक आहे, एका उदाहरणावरून तुम्हाला पद्धतीची कल्पना नक्कीच आली असेल. पण ही मास्टर की खरंच वेगवेगळ्या कुलपांना उघडते का हे तपासावं लागेल, बरोबर? चला तर मग आता हीच पद्धत आपण उंची आणि वयाशी संबंधित काही नवीन प्रश्नांवर वापरून पाहूया. यातून तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि ही पद्धत तुमच्या मनात अगदी पक्की बसेल. हा बघा, उंचीवर आधारित अजून एक नवीन प्रश्न. यातही नावं आणि तुलना वेगवेगळ्या क्रमाने दिलेल्या आहेत. पण आता आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही. आपल्या हातात मास्टर की आहे. चला आपल्या 2 पायऱ्यांच्या प्रक्रियेनुसार यालाही सोडूया. प्रश्न काय विचारतोय? सर्वात कमी उंची कोणाची? म्हणजे आपल्याला साखळीतलं सगळ्यात शेवटचं नाव शोधायचंय. चला साखळी बनवूया. पहिली माहिती सागर ग्रेटर दॅन विजय. ठीक आहे. दुसरी अजित ग्रेटर दॅन श्रीकांत. तिसरी सुजित ग्रेटर दॅन सागर. आता आपण सुजित ग्रेटर दॅन सागर आणि सागर ग्रेटर दॅन विजय यांना जोडून सुजित ग्रेटर दॅन सागर ग्रेटर दॅन विजय असं बनवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची माहिती श्रीकांत ग्रेटर दॅन सुजित. याला आपल्या साखळीच्या सुरुवातीला जोडू. म्हणजे काय झालं? श्रीकांत ग्रेटर दॅन सुजित ग्रेटर दॅन सागर ग्रेटर दॅन विजय. अरे पण अजित ग्रेटर दॅन श्रीकांत ही माहिती पण आहे आपल्याकडे. त्यामुळे अजित श्रीकांतच्याही आधी येईल आणि आपली अंतिम साखळी तयार होईल. अजित ग्रेटर दॅन श्रीकांत ग्रेटर दॅन सुजित ग्रेटर दॅन सागर ग्रेटर दॅन विजय. आता या अंतिम साखळीकडे बघा. सगळ्यात उंच आहे अजित आणि साखळीच्या एकदम शेवटी कोण आहे? विजय. याचाच अर्थ विजय हा सर्वात कमी उंचीचा आहे. पाहिलंत? कितीही नावं असोत किंवा माहिती कितीही विस्कळीत असो, ही पद्धत आपल्याला हमखास आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचवतेच. चला आता संदर्भ पूर्णपणे बदलूया. उंचीवरून थेट वयावर येऊया. इथे उंच किंवा ठेंगणा नाही, तर मोठा किंवा लहान असे शब्द आहेत. पण मूळ संकल्पना तीच आहे, तुलना. लक्षात ठेवा, प्रश्न बदलला, शब्द बदलले, तरी आपली मूळ पद्धत, आपली मास्टर की तीच राहणार आहे. मोठा म्हणजे ग्रेटर दॅन आणि लहान म्हणजे लेस दॅन. चला पटकन या प्रश्नाची साखळी तयार करू. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, म्हणजे रमेश ग्रेटर दॅन सुरेश. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे. याचे 2 भाग आहेत, विजय ग्रेटर दॅन अविनाश आणि सुरेश ग्रेटर दॅन विजय. आता यांना एकत्र जोडूया. रमेश ग्रेटर दॅन सुरेश आणि सुरेश ग्रेटर दॅन विजय मिळून झालं रमेश ग्रेटर दॅन सुरेश ग्रेटर दॅन विजय. आणि विजय ग्रेटर दॅन अविनाशनुसार अविनाश विजयच्या नंतर येईल. तर अंतिम साखळी झाली रमेश ग्रेटर दॅन सुरेश ग्रेटर दॅन विजय ग्रेटर दॅन अविनाश. यावरून अगदी स्पष्ट दिसतंय की रमेश सर्वात मोठा आहे. आतापर्यंत आपण उंची आणि वय यांसारख्या भौतिक गोष्टींची तुलना केली. पण या पद्धतीची खरी ताकद काय आहे माहितीये? ही पद्धत फक्त भौतिकच नाही, तर गुण, टक्केवारी, रँक, पगार किंवा अगदी वस्तूंच्या मूल्यासारख्या अमूर्त संकल्पनांसाठीही तितकीच प्रभावीपणे काम करते. थोडक्यात जिथे जिथे तुलना येते तिथे तिथे ही पद्धत वापरता येते. हे उदाहरण बघा. इथे 4 विद्यार्थ्यांचे गुण दिले आहेत. आता घाईघाईनं जर आपण फक्त मिळालेले गुण पाहिले तर गोविंदला 385 गुण आहेत. त्यामुळे तोच सगळ्यात हुशार वाटेल. पण थांबा, इथे एक मेख आहे. प्रत्येकाची परीक्षा वेगवेगळ्या एकूण गुणांची आहे. त्यामुळे थेट गुणांची तुलना करणं चुकीचं ठरेल. अशावेळी योग्य तुलना करण्यासाठी आपल्याला टक्केवारी काढावी लागेल. तीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आणि एकदा का आपण टक्केवारी काढली की हा बार चार्ट बघा, एका नजरेत सगळं चित्र स्पष्ट होतं. रीनाला 91%, वीणाला 82%, गोविंदाला 77% आणि रमेशला 76% गुण आहेत. आता तुलना करणं किती सोपं झालंय. स्पष्ट दिसतंय की रीनाची प्रगती सर्वात जास्त आहे. यावरून हेच कळतं की माहितीला योग्य स्वरूपात मांडणं किती महत्त्वाचं आहे. आता एक शेवटचं अगदी छोटंसं उदाहरण पाहूया. हे वस्तूंच्या मूल्यावर आधारित आहे. पुन्हा एकदा ही एक अमूर्त संकल्पना आहे. पण महाग आणि स्वस्त हे शब्द मुळात तुलनाच तर दाखवतात. त्यामुळे आपली मास्टर की पद्धत इथेही अगदी सहजपणे लागू होणार आहे. चला याची साखळी बनवूया. लोकर कापसापेक्षा महाग आहे, म्हणजे लोकर ग्रेटर दॅन कापूस. आणि पण रेशमा इतकी नाही. याचा अर्थ लोकर रेशमापेक्षा स्वस्त आहे, म्हणजेच रेशीम ग्रेटर दॅन लोकर. आता हे 2 तुकडे एकत्र जोडा. रेशीम ग्रेटर दॅन लोकर आणि लोकर ग्रेटर दॅन कापूस मिळून तयार होते एक सरळ साखळी, रेशीम ग्रेटर दॅन लोकर ग्रेटर दॅन कापूस. यावरून एका सेकंदात कळतं की रेशीम सर्वात महाग. तर मग
आज आपण जे काही शिकलो त्याचा सार काय आहे? आपण पाहिलं की गोंधळात टाकणाऱ्या माहितीला कसं व्यवस्थित मांडायचं. आपण एक अशी पद्धत शिकलो जी एका युनिव्हर्सल टूलप्रमाणे काम करते. एकच किल्ली जी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचे दरवाजे उघडते. हेच या पद्धतीचं खरं सौंदर्य आहे. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही आज जी एक युक्ती शिकला आहात ती तुम्हाला फक्त उंची किंवा वयाच्याच नाही तर गुण, रँक, पगार, मूल्य आणि अगदी वेगाशी संबंधित अनेक प्रकारची कोडी सोडवण्यासाठी मदत करू शकते. परीक्षेच्या वेळी प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी वेगळी पद्धत आठवण्याचा ताण घेण्याऐवजी फक्त ही एक मास्टर की लक्षात ठेवा. तुमचं काम खूप सोपं होईल. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. परीक्षेत रोहित विराट ऐवजी सीता गीता येतील. उंचीऐवजी वजन विचारलं जाईल. गुणांऐवजी पगाराची तुलना असेल. नावं बदलतील, संदर्भ बदलेल, पण या कोड्यांच्या मुळाशी असलेली तार्किक तुलना सोडवण्याची पद्धत, ती किल्ली, ती कधीच बदलणार नाही. तुम्ही केवळ काही प्रश्नांची उत्तरं पाठ नाही केलीत तर त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचं मूळ तत्त्व शिकला आहात. आणि हेच खरं ज्ञान आहे. आणि जाता जाता एक महत्वाचा विचार. ही विचार करण्याची पद्धत फक्त परीक्षांपुरती मर्यादित नाहीये. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कळत नकळतपणे सतत तुलना करत असतो. 2 मोबाईल मॉडेल्सची तुलना असो, नोकरीच्या 2 संधींमधले फायदे तोटे असोत किंवा अगदी बाजारात कोणती भाजी घ्यायची हा साधा निर्णय असो, आपण सतत तुलना करतो. मग आज आपण शिकलेली ही माहिती व्यवस्थित मांडण्याची आणि तिचं विश्लेषण करण्याची क्षमता आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी कशी मदत करू शकते यावर नक्की विचार करा.